वेगवेगळ्या धर्मामध्ये केली जाते। संजय राऊत, मला तुम्हाला विचारायचं, आजपर्यंत कुठल्या हिंदूंनी धर्म विचारून इतर धर्मावर हल्ले केलेत? तुम्ही दाढ्या कुरवण्याचं काम सातत्यानं करतायत आणि अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान करून हिंदूंची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत। आजपर्यंत कुठल्या हिंदूंनी धर्म विचारून इतर धर्मावर हल्ला केला याचं एक उदाहरण संजय राऊतांनी सांगावं, परंतु संजय राऊत ते सांगू शकणार नाहीत। परंतु धर्म विचारून वेगवेगळ्या धर्मांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले जात आहेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलाय। संजय राऊत, तुम्हाला अशी मुक्ताफळं उधळताना लाज वाटली नाही का? ते असं म्हणतात की जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, जेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय आहे, तेव्हापासून धर्म विचारून वेगवेगळ्या धर्माचे लोक एकमेकांवर हल्ले करतायत, अशा पद्धतीची मुक्ताफळं संजय राऊत यांनी उधळली। परंतु संजय राऊत, ज्या पद्धतीनं तुम्ही काही मतं मिळावीत, दाढ्या कुरवळता याव्यात आणि आपली मतं सुरक्षित राहावीत यासाठी हिंदूंची प्रयत्न करतायत, हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु एक लक्षात ठेवा, हिंदू हा सर्वात सहिष्णु धर्म आहे। आजपर्यंत कुठल्याही हिंदू धर्माच्या व्यक्तीनं कुठल्याही इतर धर्माच्या व्यक्तीला धर्म विचारून, जाब विचारून मारहाण केलेली नाही। परंतु आपण बघा, काश्मीरमध्ये काय झालं, महिलांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या, महिलांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना। मीरा रोडमध्ये काय होतंय की तुम्हाला धर्म विचारून सुरक्षा रक्षकाला मारहाण केली जाते आणि दुर्दैवानं त्याचं समर्थन जनाब संजय राऊत करतायत। संजय राऊत, तुमची ही जनाबी प्रवृत्ती नेमकी कशासाठी सुरू आहे याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या। कुठल्या संस्कृतीवर किंवा कुठल्या धर्मावर भारतीय जनता पार्टीने हल्ला केला? संजय राऊत, एक उदाहरण द्या। आपण महाराष्ट्र घ्या, अजून कुठेही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथलं उदाहरण घ्या। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सोडा, कुठल्याही हिंदू माणसांनी कुठल्या व्यक्तीला धर्म विचारून मारलं? संजय राऊत, तुम्ही एक उदाहरण द्या। तुम्हाला एकही उदाहरण देता येणार नाही। कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा संस्कृतीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किंवा हिंदूंनी दुसऱ्या धर्मावर हल्ला केला? आजपर्यंत तुम्हाला एकही उदाहरण सांगता येणार नाही। फक्त दाढ्या कुरवळण्यासाठी आणि औरंगजेबाची वंशावळ, औरंगजेबाची पिल्लावळला खुश करण्यासाठी संजय राऊत अशा पद्धतीची वादग्रस्त विधानं करत असतात। पण संजय राऊत, लक्षात घ्या, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। इथं औरंगजेबाचा उदो उदो चालणार नाही, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार चालेल। ही एक पद्धत आहे आणि या पद्धतीला समर्थन करण्याचं काम, या पद्धतीला पाठीशी घालण्याचं काम दुर्दैवानं संजय राऊत आणि उभाटा गट करतंय। पहलगाम मध्ये काय झालं? धर्म विचारून तिथल्या पुरुषांना मारण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं। त्यानंतर संजय राऊतांचं काय विधान आलं की सगळे दहशतवादी जिवंत आहेत आणि एकाही दहशतवाद्यांचा भारतीय सैनिकांनी खात्मा केला नाही। म्हणजे भारतीय सैनिकाचा अपमान करायचा, हिंदू माता भगिनींचा अपमान करायचा। आता मीरा रोडमध्ये जी घटना घडली, धर्म विचारून तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्याचं काम केलं, त्याच्यानंतर संजय राऊत त्याच्यात पाळपूद असं लावतात की फक्त एका धर्मावर होत नाहीत तर सर्व धर्मावर अशा पद्धतीचे हल्ले होतात, अत्याचार होतात। संजय राऊत, आजपर्यंत कुठल्याही हिंदू माणसांनी इतरांवर हल्ले केले नाहीत। तुम्ही फक्त आणि फक्त राजकारण करण्याचं काम करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा हे पक्षासाठी काम करतात, देशासाठी काम करतायत। संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांचा जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, महापालिकेला अनेक जिल्ह्यांमध्ये एकही नगरसेवक निवडून आला नाहीत। त्याच्यानंतरही उद्धवजी ठाकरे घरात बसले, त्याच्यानंतरही आदित्य ठाकरे घरात बसले, त्याच्यानंतरही संजय राऊत पुण्याच्या पलीकडे जात नाहीत। भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांमध्ये राहणारा पक्ष आहे।
काही ठिकाणी आमचे एकही आमदार नव्हते, परंतु आम्ही तिथे गेलो, पक्ष वाढवला, संघटना वाढवली, लोकांमध्ये गेलो, लोकांचे प्रश्न सोडवले आणि आज भारतीय जनता पार्टी जगामध्ये क्रमांक 1चा पक्ष आहे. तुमच्या पक्षाची अवस्था काय? तुम्ही जिल्हा परिषदेला भोपळा, पंचायत समितीला भोपळा, नगरपालिकेला भोपळा, एवढे सगळे भोपळे फुटल्यानंतर देखील उद्धवजी ठाकरे मातोश्रीवर, आदित्य ठाकरे मातोश्रीवर, संजय राऊत भांडूपच्या पलीकडे जात नाहीत. ही तुमच्या पक्षाची पद्धत आहे. तुम्हाला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. अडीच लाखांच्या फौजेच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही हे संजय राऊत विसरलेत का? संजय राऊत फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हारल्या नसत्या. परंतु फौजांच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत, तर जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकता येतात. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रोज सभा घेतात, लोकांमध्ये जातात, लोकांचे प्रश्न सोडवतात, लोकांमध्ये जाऊन मिसळतात आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी निवडणुका जिंकते. आमचा विश्वास जनतेवर आहे. आम्ही सातत्यानं लोकांचे प्रश्न सोडवतो, लोकांमध्ये जातो, म्हणून निवडणुका जिंकतो. तुमच्यासारखं घरामध्ये बसून आम्ही निवडणुका लढत नाहीत आणि निवडणुका जिंकत नाहीत. ममता बॅनर्जींचा एवढाच पुळका संजय राऊतांना होता, तर संजय राऊत तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचार का केला नाहीत? उद्धवजी ठाकरे का मातोश्रीवर बसून राहिले? ममता बॅनर्जीच्या प्रचारासाठी एक तरी सभा उद्धवजींनी घ्यायला पाहिजे होती का? ममता बॅनर्जींनी उद्धवजींना बोलवलं नाही का? उद्धवजींना ममता बॅनर्जीकडे जाण्यासाठी वेळ नव्हती? तुम्ही इंडी अलायन्स म्हणून टिमकी वाजवता ना, मग एवढी टिमकी वाजवता तर ममता बॅनर्जीसाठी संजय राऊतांनी एक सभा जाऊन का घेतली नाही? ममता बॅनर्जीसाठी उद्धवजी ठाकरेंनी एक सभा का घेतली नाही? कदाचित या दोघांची एक एक सभा झाली असती तर भारतीय जनता पार्टीच्या 10 जागा अजून वाढल्या असत्या. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जीच्या दहशतीला जनता कंटाळली होती आणि ममता बॅनर्जीच्या दहशतीच्या विरोधात जनता घराच्या बाहेर पडते. निर्भीडपणे मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोग, केंद्रीय यंत्रणा सगळे प्रयत्न करतात. त्यामुळे निर्भीडपणे लोक बाहेर पडतात आणि ममता बॅनर्जीची दहशत झुगारून पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 95% मतदान झालं. आता देखील 90-95% पर्यंत मतदाराची आकडेवारी झाली असा विश्वास आहे. आणि ममता बॅनर्जीची दहशत होती, ती दहशत मोडीत काढण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला समोर येईल. आणि येत्या 4 तारखेला भारतीय जनता पार्टीचं कमळ पश्चिम बंगालमध्ये फुललेलं दिसेल. महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार ठरवता येत नाही. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्धवजी ठाकरे यांनी निवडणूक लढावी अशी संजय राऊतांची इच्छा असली तरी उद्धवजी ठाकरे निवडणूक लढल्यानंतर ते पराभूत झाले पाहिजे यासाठी संजय राऊतांचा गट कार्यरत आहे. संजय राऊतांना असं वाटतंय की उद्धवजी ठाकरे हे निवडणूक लढले तर एकनाथजी शिंदे दुसरा उमेदवार देतील आणि उद्धवजी ठाकरेंचा या निवडणुकीमध्ये पराभव होईल. त्यामुळे संजय राऊतांचा जो गट कार्यरत आहे त्या गटाकडनं उद्धवजी ठाकरेंना दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उभाटा गटामध्ये स्वतः उद्धवजी ठाकरे फारसे इच्छुक नाहीयेत. त्यांना कल्पना आहे की संजय राऊत आपल्या विरोधात काम करतायत आणि संजय राऊतांचे आमदार हे उद्धवजी ठाकरे यांना मतदान करणार नाहीत. त्यामुळं संजय राऊतांच्या विरोधात उद्धवजी ठाकरे असा सामना या विधान परिषदेच्या निवडणुकीला होईल. त्यामुळे उद्धवजी ठाकरे निवडणूक लढतात का नाही हे आपल्याला लक्षात येईल. 1% सांगता येत नाही ते संजय राऊतांच्या भीतीमुळेच. संजय राऊतांचा गट उद्धवजी ठाकरेंच्या विरोधात कार्यरत आहेत. संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरेंचा पराभव करण्यासाठी कंबर कसली. कारण आपण बघा, इनमिन 20 आमदार उभाटा गटाकडे आहेत. त्यातले 5 आमदार जरी फुटले तरी विधान परिषदेला उद्धवजी ठाकरे यांचा पराभव होईल.
आणि विधान परिषदेला उद्धवजी ठाकरे यांचा पराभव झाला तर मोठी नामुष्की उभाटा गटाची असेल, उद्धवजी ठाकरे यांची देखील असेल। आणि संजय राऊतांनी ही संधी बघितली की आजपर्यंत उभाटा गटामध्ये संजय राऊतांचा वारंवार अपमान झाला। पहिल्यांदा अपमान झाला जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली होती, आपल्या भावाला मंत्री करा असं सांगितलं होतं, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या भावाला मंत्री केलं नाही, त्यामुळे तो राग संजय राऊतांवर आहे, संजय राऊतांचा आहे। त्यामुळे संजय राऊत या निवडणुकीमध्ये आपले 4-5 आमदारांचा जो गट आहे त्यांना हाताशी धरून उद्धवजी ठाकरे जर का उभे राहिले तर त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही। जे स्वतः पत्राचार घोटाळ्यामध्ये बेलवर बाहेर आहेत, त्यांना जेलवारी झाली होती, त्यांची अद्याप निर्दोष मुक्तता झालेली नाही। संजय राऊत, तुम्ही 100 दिवस अर्थरोड तुरुंगात बसून आला होता। तुम्हाला माहिती आहे की पत्राचाळमध्ये सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लुटून पैसे आपल्या घरामध्ये नेलेत, आपले गल्ले भरलेत। त्यामुळे पत्राचाळ घोटाळ्यामध्ये तुम्हाला अटक झाली। ती अटक झाल्यानंतर कोर्टाने अद्याप तुमची निर्दोष मुक्तता केलेली नाही। तुम्ही बेलवर बाहेर आहात हे लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये पत्राचाळीचे आणखी कारनामे संजय राऊतांचे समोर आल्याशिवाय राहणार नाहीत। दोन 2019ला जेव्हा तुमचा पक्ष काँग्रेसच्या चरणावर विलीन केला होता, काँग्रेसच्या चरणावर अर्पण केला होता, तेव्हा उद्धवजी ठाकरेंवर नेमका कुठला दबाव होता? त्यावेळेला भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीमध्ये लढलेले असताना आपला पक्ष सोनिया गांधींच्या चरणावर पूर्णपणे अर्पण केला, तेव्हा नेमका कुठल्या दबावापोटी केला होता याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं आणि मग इतरांवर टीका करावी। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व देशाला माहिती आहे। संजय राऊत, तुमच्या पक्षाला अंतराळात पाठवण्याचं काम जनतेने केलंय। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला उभाटा गटाला अंतराळात पाठवलं, 90 पैकी 20 जागा तुमच्या आल्या। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल बघितला तर त्या ब्रह्मांडातला मोठा भोपळा जसा असतो तसा भोपळा उभाटा गटाला बघितला। आपण ब्रह्मांडामध्ये पोहोचलेले आहेत हे बघा संजय राऊत, तुमचा पक्ष पार संपत आलाय। अंतराळामध्ये एखादा छोटा लुकलुकणारा तारा असतो तशी अवस्था आज तुमच्या पक्षाची आहे आणि तुम्ही स्वतः अंतराळामध्ये पोहोचलात ते बघा। आता याच अंतराळाच्या भीतीपोटी उद्धवजी ठाकरे विधान परिषदेची निवडणूक देखील लढत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आता विधान परिषदेची निवडणूक लढली तर उद्धवजी ठाकरे यांच्या उर्वरित विधान परिषदेला देखील अंतराळात दाखवलं जाऊ शकतं, कारण संजय राऊतांचा गट तसा प्रयत्न करतोय की उद्धवजी ठाकरे यांचा पराभव करून त्यांना कायमचं महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून होतोय। त्यामुळं आधी आपल्या पक्षाला जनतेनं दाखवलेलं अंतराळ बघा, तुम्हाला तारांगण दिसायला लागतील, दिवसा चांदणं दिसायला लागेल। शिवसेनेमध्ये फूट नाही, मूळ शिवसेना एकनाथजी शिंदेची आहे, आता उभाटा गटामध्ये फूट पडणार आहे आणि उभाटा गटात फूट काय रोजच फूट पडते। आपण बघा, दर मंगळवारी आमच्याकडे शेकडो पदाधिकारी उभाटा गटाचे येतात, प्रवेश करण्यासाठी इच्छुक असतात। येणाऱ्या काळामध्ये उभाटा गटाचे अनेक मोठमोठे पदाधिकारी हे उद्धवजी ठाकरेंची साथ सोडून जाणार आहेत, कारण संजय राऊत स्वतः पक्षप्रमुख म्हणून उभाटा गट ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत। धर्मस्वातंत्र्य कुणामुळे धोक्यात आलंय? ज्या पद्धतीनं संजय राऊत विधान करतायत आणि सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करतायत, संजय राऊत इथला हिंदू जागरूक आहे, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही कार्यकर्ता नाराज होत नाही।
संजयजी केणेकर यांना वर्षभरापूर्वी विधान परिषदेची निवडणूक मिळाली होती, ते निवडणूक जिंकले होते. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. एका वेळेला एका उमेदवाराला संधी मिळते, दुसऱ्या वेळेला दुसऱ्याला संधी मिळते, आलटून पालटून संधी देणारा हा पक्ष आहे. संजय केणेकरांची काही नाराजी असेल तर निश्चितपणे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी नेतृत्वाकडनं केला जाईल. आपण बघा, विधान परिषदेची जर का लिस्ट बघितली तर सुनील कर्जतकर आमचे ज्येष्ठ नेते, वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करणारे, संघटन मंत्री म्हणून पडद्याच्या मागे राहून भारतीय जनता पार्टीची भूमिका वठवणारे सुनीलजी कर्जतकर यांना संधी मिळाली. माधवीताई नाईक ज्या सर्वसामान्य कुटुंबातून येतात, सर्वसामान्य घरातून येतात, कुठलाही राजकीय वारसा नाही, अशा माधवीताई नाईक यांना संधी मिळाली. कोकणातून आमचे प्रमोदजी जठार, ज्यांनी कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवली आणि भारतीय जनता पार्टी कोकणातल्या घराघरामध्ये पोहोचवली. अनेक वर्षापासून काम प्रमोदजी जठार करतायत. त्या प्रमोदजी जठार यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर विदर्भातनं संजयजींना उमेदवारी मिळाली, जे की पडद्यामागे राहून संघटनेची भूमिका वठवतात. अशा संजयजींना उमेदवारी मिळाली. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमी संधी मिळते आणि अशीच संधी देण्याचं काम या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलंय. माझी संजयजी केणेकरांना विनंती आहे की जेव्हा तुम्हाला संधी मिळाली होती त्यावेळेला देखील अनेक कार्यकर्त्यांना वाटलं होतं की आपल्याला संधी का मिळाली नाही, परंतु तेव्हा कुठलाही कार्यकर्ता नाराज झाला नाही, कारण पक्षशिस्त महत्त्वाची असते. केणेकरजी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आमदार राहिलेले आहेत. त्यांची समजूत पक्ष नेतृत्व माननीय देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष निश्चितपणे काढतील. भारतीय जनता पार्टी सातत्यानं सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रावर अवलंबून राहते. आपण बघा, याआधी देखील जेव्हा जेव्हा विधान परिषद, राज्यसभा निवडणूक येते तेव्हा सर्व समाज घटकाला संधी मिळाली पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असतो. आणि भारतीय जनता पार्टी सर्वांना प्रतिनिधित्व, तळागाळातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रयत्न, जे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन भारतीय जनता पार्टीचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात, अशा सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपनं सातत्यानं केला जातोय. याही विधान परिषदेच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला ते लक्षात येईल. काळजी करू नका, ते पेल्यातलं वादळ आहे. 2-4 दिवसामध्ये पेल्यातलं वादळ पेल्यामध्ये शांत होईल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे एकत्र बसले की हे पेल्यातलं वादळ अतिशय शांत होईल, काही अडचण येणार नाही. खूप खूप धन्यवाद.